हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती पाटील यांच्या मध्यस्थीनं कामगारांचा प्रश्न मार्गी. पेण नगर परिषद हद्दीतील रामवाडी येथील महानगर गॅस पंपावर काम करणाऱ्या एका कामगाराला कोणतीही सूचना न देता कामावरून कमी केल्यानं अन्य 12 कामगारांनी काम बंद आंदोलन केले. बुधवार दिनांक 4 रोजी या कामगारांनी कामावर रुजू होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत महानगर गॅस पंप बंद ठेवला होता. या कामगारांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की आम्ही 6 महिन्यापासून कोणत्याही सुट्टीशिवाय अखंड सेवा देत असून कंपनीला मोठा फायदा करून दिलाय. तरीही आमच्यापैकी एका सहकार्याला कोणती पूर्वसूचना न देता टर्मिनेशन लेटर देत कामावरून कमी करण्यात आलेलं आहे. 6 कामगारांवर झालेल्या अन्यायाविरोधात बाकी 12 कामगारांनी हा प्रश्न स्थानिक नगरसेवक निवृत्ती पाटील यांच्याकडे मांडला. निवृत्ती पाटील यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून महानगर गॅस पंपाच्या मालकांसोबत चर्चा केली. या चर्चेमुळे प्रश्न सोडवला गेला आणि काढलेल्या कामगाराला पुन्हा रुजू करून घेण्यात आले. तसेच इतर कामगारांचे पियाप आणि इतर प्रश्नही मार्गी लागले. कामगारांच्या या समस्येवर तातडीनं तोडगा काढल्याबद्दल सर्व कामगारांनी हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती पाटील आणि मालकांचे आभार मानले. महानगर गॅस आज सकाळी 6 वाजल्यापासून बंद ठेवण्यात आला होता. त्याचं कारण मुद्दा हे आहे की इथला एक कर्मचारी आकिब म्हणून जो एक कर्मचारी आहे त्याला कामावर कमी करण्यात आलं होतं. तर ते सगळे एक लोकप्रतिनिधी म्हणून मला सांगितलं की दादा असं असं आहे, आम्हाला कामावर काढलेलं आहे, तर आम्ही पेट्रोल पंप बंद करतो. तर त्यासाठी तुम्ही त्या कारणासाठी तुम्ही याल का? तर शेवटी सगळी आपली लोकल पोरं आहेत, रामवाडीत रहिवासी आहेत. त्यामुळे लोकल मुलांना आपला सहकार्य करणं हे आपलं लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे. त्यामुळे मी सर्व पत्रकार बंधूंशी चर्चा केली. त्याच्यानंतर सर्व पत्रकार बंधू म्हणाले की आम्ही पण तुमच्या सोबत येतो. आणि त्यांचे जे मालक होते, ते मालकांचं नाव काय? ते मालक इथे आले होते, सकाळपासून आलेले होते. मग त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की तुम्हाला या मुलाला कामावरनं काढण्याचं कारण काय, मूळ कारण काय? तर त्याही जी कारणं सांगितली होती ती थातुरमातून कारणं होती. कारण की तो कामावरनं काढण्याचा कोणताच असा ठोस कारण नव्हता की त्याला कामावर काढायचं. तो मुलगा ज्याच्यावर ते ब्लेम केले होते ते बोलते मी असं कधी कुठल्या गोष्टी केल्याच नाहीये. मग त्याला त्या मालकांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही त्याला एक संधी देतो आणि ह्याच्या पुढं हे असं होणार नाही की ही सर्व पोरं लोकल पोरं आहेत, आपली लोकल पोरच राहतील कामावर, अशी त्याही आम्हाला आता तुमच्या समोर सगळे पत्रकारांच्या समोर ग्वाही दिलेली आहे. पेमेंट आणि तो पेमेंटचा सुद्धा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे की जो त्यांना पेमेंट वाढवून दिलेला आहे. आणि पीएफचा पण प्रश्न जो त्यांना उद्भवत होता तो पण त्यांचा प्रश्न पीएफ संदर्भात पण त्यांचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ते आता कामगार सुद्धा आपले सर्व मुलं आनंदित आहेत आणि त्या मुलाला कामावर घेतल्यामुळे तो सुद्धा खुशीत आहे. आणि त्याच्यामुळे आता परत पेट्रोल पंप आपण त्या कामगारांनी चालू केलेला आहे. आणि त्यामुळे सर्व स्टाफचा तसे सर्व मालक जे आहेत त्यांचा पण मी धन्यवाद देतो की त्या मुलाला परत काही कामावर रुजू घेतलाय. आणि सर्व पत्रकार बंधूंचा सुद्धा मी सहकार्य केल्याबद्दल आभार मानतो. स्टार्ट ना. आता आमच्या पंपामध्ये मोठा प्रॉब्लेम झालेला. आमच्या पंपातल्या मुलाला कामावरनं काढलेला आणि पगाराचा इश्यू होता. हे आम्ही 2-3 दिवसापूर्वी आमचे नगरसेवक निवृत्ती दादा पाटील आणि विवेक दादा आणि आमचे पत्रकार विनायक भाऊ, देवा दादा आणि सर्व पत्रकारांना या गोष्टीची आम्ही चर्चा केली आणि त्यांना सांगितला. आणि आजच्या दिवशी आम्ही नाइलाजाने पुढचा पंप बंद ठेवला आणि जो आमचा कॅप्टिवाचा पंप आहे तो आम्ही चालू ठेवला. कारण की प्रवाशांना त्रास नको व्हायला हे आम्हाला नगरसेवकांनी सांगितलं. जे करायचं आहे कोणाला त्रास देता नाही करायचं आहे, म्हणून आम्ही ही सगळी गोष्ट केली. त्यांचे मालक आलेले पंपाचे, त्यांनी आता नगरसेवकांशी, पत्रकारांशी, सर्वांशी चर्चा केली. त्या चर्चेमध्ये आमचा जो कामगार काढलेला आहे त्याला पुन्हा कामावर रुजू घेतलेला आहे आणि जो काही पगार आहे तो पण वाढवलेला आहे आणि पीएफ नंबर आहे तो पण पीएफ नंबर दिलेला आहे. बाकी जे काही समस्या आहेत आमच्या त्या पण मान्य केलेल्या आहे. आणि उलट जी आमच्याकडनं चुकी होईल त्याच्यामध्ये आम्ही जे चुकलेलो असू त्याला आम्हाला काही हरकत नाही. आम्हाला दंड दिला तरी आम्हाला हरकत नाही, पण आम्ही चुकणार नाही ही आम्ही त्यांना पण गवाही दिली. आमच्या नगरसेवक निवृत्ती दादांना पण गवाही दिली. बाकी आम्हाला सगळ्यांचे, पत्रकार बंधूंचे, निवृत्ती दादाचे आणि विवेक दादांचे आणि आमच्या जनतेचे पण आभार. बाकी काय ना, सर्वांना नमस्कार.